सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पुण्यात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चात जरांगे पाटील, सुरेश धस यांच्यासह देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। पैसे संपल्याने हे दोघेही पुण्यामध्ये आले आणि एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या। मी चाणक्य नाही, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे। मला पक्षाने संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकरता भाजपने तयारी सुरू केली आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला। महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे। नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। भाजपमध्ये जाणार, नाराज आहे अशा बातम्या बिनबुडाच्या असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं। कुणाचं मंत्रिपद घालवून मला मिळावं अशी इच्छा मी जन्मात सुद्धा करणार नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं। मुंबई पालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक संपन्न झाली। यावेळी महायुतीत आपल्याला किमान 60 जागा मिळाव्यात, अन्यथा स्वबळावर लढावं अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आता काही अटी घातल्या जाणार आहेत असं सांगितलं। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली। अटी घातल्यास महिला सरकारवर नाराज होतील असं ते म्हणाले। शिक्षण मंत्री दादा भुसे आज प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षकेतर संघटनेशी संवाद साधणार आहेत। शाळेव्यतिरिक्त शिक्षकांना दिलं जाणारं निवडणुकीचं काम असो, सर्व्हे संदर्भातलं काम असो, त्याचा येणारा ताण आणि शिक्षण पद्धत या संदर्भात यांच्यात चर्चा होईल। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याबरोबरच शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केला आहे। शिक्षकांना शाळेव्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो, त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईच्या समुद्रकिनारी पसरलेलं धुरकं तसंच वाढलेल्या प्रदूषणाचा मासेमारीवर विपरीत परिणाम झालेला आहे। मासळीच्या उत्पन्नात जवळपास 70% घट झाली आहे, त्यामुळे मासे महागलेत। सरंगा आणि सुरमई मासळीच्या दरात जवळपास 2.5 ते तिप्पट वाढ झाली आहे, त्यामुळे खवय्यांची मोठी पंचायत झाली आहे। म्हाडानं नव्या वर्षात 3 नवे प्रकल्प हाती घेणार आहे। अभ्युदय नगरचा पुनर्विकास, जीटीबी नगर इथल्या वसाहतींचा उद्यानातील रहिवाशांचं पुनर्वसन या प्रकल्पांच्या माध्यमातून 35,000 घरांची निर्मिती करायला यावर्षी सुरुवात होणार आहे। मुंबईत मेट्रो फेऱ्या सुरू होण्यासाठी कारशेड बांधले जाण्याची प्रतीक्षा करू नका। जगात कारशेड नसतानाही मेट्रो धावत असल्याची जाणीव करून देत दरवर्षी किमान 50 किलोमीटरचे मेट्रो मार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। एमएमआरडीए क्षेत्रातील सगळ्या मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्यासंदर्भात देखील त्यांनी स्पष्टता केली। कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलींची अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून आलंय, त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गातील लोणावळा ते कर्जत घाटात चढ उतारावर प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांची वाहतूक वेगवान करण्याचा मध्य रेल्वेनं निर्णय घेतलाय।
घाटातील 3 ठिकाणी 30 किलोमीटर प्रति तास या वेगमर्यादेचं स्पीड सेन्सिंग डिव्हाइस कार्यान्वित करून गाड्या चालवण्याच्या प्रस्तावाला RDSOनं हिरवा झेंडा दाखवलेला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल दुरुस्ती करता ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांना वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार असून सध्या वर्सोव्यापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत केला जाणार आहे. त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊ. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यांमध्ये सुरुवात केली जाईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. वर्सोवा दहिसर सागरी किनारा प्रकल्पाचं काम 1.5 ते 2 महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. या मार्गासाठी सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र तसंच केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाल्याची गोयल यांनी माहिती दिली. MMRDA क्षेत्रातील सगळ्या मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करा. या कामांना विलंब चालणार नाही. पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होईल असं नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह इथल्या आढावा बैठकीत दिले. ठाणे भाईंदर दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासाकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 2 महत्त्वाकांक्षी गायमुख फाउंटन हॉटेल नाका बोगदा आणि फाउंटन हॉटेल नाका भाईंदर उन्नत मार्ग असे हे 2 प्रकल्प हाती घेतलेले आहेत. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि त्याला 5 कंपन्यांनी प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करू, ठोस उपाययोजना करू या मागणीसाठी तसंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करून रिक्षाही चालवणाऱ्या चालकांचे परवाने पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रद्द करण्यात येणार आहेत. रिक्षा चालवत असल्याचं निदर्शनास आल्यास नोकरदार रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ग्राहकाला 2 हेल्मेट देणं बंधनकारक करण्यात आलंय. दरम्यान निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दुचाकी वितरकांवर कारवाई करण्याचा इशारा पुणे प्रादेशिक परिवहन विभागानं दिला आहे. हार्बर मार्गावरील गर्दीचं नियोजन करण्याकरता मध्य रेल्वे प्रशासनाकडून चुनाभट्टी टिळकनगर दरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारण्यात येतोय. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचा अंतिम कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अधिकारातून माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यामध्ये कुर्ल्यात झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे यानं जामिनासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला. त्यानंतर मोरे यांच्या जामीन अर्जावर 10 जानेवारी रोजी निर्णय देण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. रिझर्व्ह बँकेनं मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. मार्च 2025 पर्यंत RBIनं 50 टन सोने खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. चीनमध्ये सध्या मोटा न्यूमो या विषाणूनं प्रचंड थैमान घातलंय. झपाट्यानं हा संसर्ग वाढतोय. विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमुळे हॉस्पिटल्स ओव्हरफ्लो झालेली आहेत. विषाणूच्या संसर्गामुळे प्रचंड हाहाकार पसरलाय. मृतदेहांचा खच पडतोय. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पॅथोजेनिक एव्हियन फ्लू म्हणजे H5N1 या विषाणूची लागण झाली आहे. 3 वाघ आणि एका उपप्रौढ बिबट्याचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय, बचाव आणि संक्रमण केंद्र या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे। त्यासाठी महापालिका प्रशासनानं मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या आहेत। नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत। राज्य परिवहन महामंडळात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबवण्यात येत असून त्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप होत आहे। एसटी महामंडळातील सगळ्या प्रकल्पांची चौकशी करावी अशी महाराष्ट्र कर्मचारी काँग्रेसची मागणी आहे। स्कायवॉकच्या देखभाल दुरुस्तीवर 2 कोटींचा खर्च केला जातो। अनेक ठिकाणी ही सुविधा निरुपयोगी ठरते आहे। पालिकेकरता हा पांढरा हत्ती झालेला आहे असं निदर्शनास आलंय। मुंबई महापालिकेकडून या स्कायवॉकवर वर्षाला 2 कोटी खर्च होतात, पण त्यानंतर सुद्धा या स्कायवॉकची दुरवस्था आहे। राज्यात चिकनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या 6 वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक 5,757 रुग्ण 2024 मध्ये आढळले आहेत। त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई। मुंबई शहर तसंच उपनगरातील कमाल तापमानात वाढ झाली आहे। सांताक्रूजमध्ये शनिवारी 35°C कमाल तापमानाची नोंद झाली आहे। अशीच स्थिती पुढील 1-2 दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।